राहिलं होतं. नागेश्वराची अशी स्टोरी आहे की सुप्रिया म्हणून एक भक्त होती त्यांची आणि जे आपले जंगल आहेत त्याला दारुकोण म्हणून म्हणलं जात होतं आधी. तर मग त्या जंगलात जी लोक म्हणजे भक्त राहत होते त्याच्यावरती एका राक्षसाने खूप अत्याचार केले आणि मग सुप्रिया जी भक्त होती त्यांनी पूजा करायला स्टार्ट केलं आणि शंकर प्रकट झाले आणि त्या राक्षसावर वध केलं आणि वध केल्यामुळे नागेश्वरच्या देवळाचा अँड वेलकम बॅक टू माय न्यू लॉग. तर सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तर आज ऑफिसमध्ये आमच्या दिवाळी सेलिब्रेशन आहे, तर त्यासाठी मी चाललो आहे. आता रेडी होतो थोड्या वेळात आणि बघूया तिकडे काय काय आहे. तर रेडी झालेलो आहे, पूर्ण कुर्ता वगैरे घातलं आहे, ट्रेडिशनल लुक करायचं होता. सो चला आता ऑफिसला बघूया. मित्रांनो गेटमध्ये एंट्री मारले. ऑफिसच्या बाहेर ऑफिसच्या पूर्ण बाहेर ही अशी हरियाली आहे, पूर्ण झाडं वगैरे आहेत. मी आता एंट्री मारले, बघू शकता पूर्ण हिरवा आहे पूर्ण बाहेर आणि बिल्डिंग आहे इकडे मस्त बनवलं आहे. हे बघा, हे असं आहे आतून ऑफिसमधला सिटिंग एरिया, तिथे आम्ही बसतो. नागेश्वराची अशी स्टोरी आहे की सुप्रिया म्हणून एक भक्त होती त्यांची आणि जे आपले जंगल आहेत त्याला दारुकोण म्हणून म्हणलं जात होतं आधी. तर मग त्या जंगलात जी लोक म्हणजे भक्त राहत होते त्याच्यावरती एका राक्षसाने खूप अत्याचार केले आणि मग सुप्रिया जी भक्त होती त्यांनी पूजा करायला स्टार्ट केलं आणि शंकर प्रकट झाले आणि त्या राक्षसावर वध केलं आणि वध केल्यामुळे नागेश्वरच्या देवळाचा निर्माण झाला. रामेश्वरांची स्टोरी अशी आहे की ॲज एव्हरीवन नोज की जे राम आणि रावणमध्ये जे काय युद्ध झालं होतं, फॉर दॅट रिझन जेव्हा रावणाला त्यांनी जेव्हा वध केलं तर ते खूप गिल्टमध्ये आले आणि ते प्रायश्चित करण्यासाठी जेव्हा रिटर्न आले तेव्हा त्यांनी हनुमानाला सांगितलं की तू शिवलिंग काशीवरून घेऊन ये आणि मला प्रायश्चित करायचं. मग जिथे प्रायश्चित केलं त्यांनी जिथे पूजा केली तिथे रामेश्वर देवाचं निर्माण झालं. जस्ट बिकॉज ते शिवलिंग म्हणजे राम देवाने मागून घेतलं होतं म्हणून रामेश्वर. कृष्णेश्वर म्हणजे हे 2 सिस्टर्स होते. देवर मॅरिड ओनली टू 1 पर्सन आणि एका बहिणीला पुत्र होत नव्हतं. तर जी कृष्णा जी बहीण होती तिला पुत्र झालं आणि शी वॉज म्हणजे ती शंकराची खूप मोठी भक्त होती. तर जेलसीमुळे तिच्या बहिणीने तिच्या पुत्राला मारायचा प्रयत्न केला आणि कृष्णाला हे माहिती होतं पण त्यावेळेस ती शंकराचं तपस्या करत होती आणि तिने म्हणजे स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन डायवर्ट नाही केल्यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि जे तिथे आले पुत्राला जे मारून टाकलं होतं त्याला परत जिवंत केलं आणि मग कृष्णाने त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथेच स्थानपन्न व्हा आणि म्हणून कृष्णाच्या नावावरती हा देऊळ निर्माण झाला. कृष्ण अशी महाराज. हे बघा, इथे त्या लोकांनी 12 ज्योतिर्लिंगाचं डेकोरेशन केलं आहे डेस्कवर आणि त्यांची इन्फॉर्मेशन पण दिली आहे. खूप मस्त केलं आहे, खूपच भारी. ग्लोबल वॉर्मिंग, ओके. फुलांचं पूर्ण डेकोरेशन, फ्लेवर्स, स्वस्तिक, हॅपी दिवाळी. वायरलेस टीमनी महाराजांचा किल्ला बनवला आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऑल किल्ल्यांची माहिती इथे दिली आहे. खूप मस्त पैकी आणि त्यांचं प्रॉपर मॅपिंग पण आहे तिथे, कसा होता स्ट्रक्चर.
कुठपर्यंत होता किल्ल्याचा आतून रूट वगैरे. हिंद विश्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. वा, शिवाजी महाराजांचं हे बनवलं खूपच भारी. 101 डेकोरेशन केलंय आम्ही तिकडे तर. हा, इथे फुलांचं बनवलेलं आहे, रांगोळी टाईप मध्ये सर्व. प्लस काय ओके, तर हे आहे आमचं डेस्क डेकोरेशन प्लॅटफॉर्मचं. भारी फुलांचं केलेलं आहे. चला पबजी खेळूया. ओके, खूप काय काय होतं. ते पण बनवलं आहे छोटा. ते दिवाळी आणि महाराजांचं सिंहासन. हा, महालक्ष्मी माता यांनी वाटतं देवांचं बनवलं आहे. दिवाळीनिमित्त सर्व जे असतं ते सर्व बनवलं आहे. फटाके वगैरे, दिवाळीचं भाऊबीज दाखवलंय की दिवाळीमध्ये काय काय असतं ते. बोलू पडला नाही बघ, एकच झाला. सर सर बस, अरे सरांचा बोलू घ्या. हा तुला हवेत पाहिजे. गेला. आहे 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 आहे. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. हवेत हात नको. हवेत हवेत हातात नको. हवेत आनंद बोलतो, मी बघतो ना कसा डान्स सोडतो म्हणून ते खाली आलं. झाली 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 झाला झाला इकडे. वाढतील आता. चौथा कुठे गेला? अमित वाघेला. अमित वाघेला पैसे घेऊन कुठे गेला तू? चौथा इकडे. प्रत्येकाला 4 क्लास एक्स्ट्रा घे. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, इकडे पैसे असं कळलं आम्हाला. इथे 2 रूल आहेत. प्रत्येकाला 4 क्लास एक्स्ट्रा घे आणि ज्याचा बलून खाली टच होईल त्याला परत स्टार्ट करायचं. टेबलच्या खाली जाईल, टेबलच्या खाली. यस, जो बलून टेबल के नीचे जाएगा उसको वापस स्टार्ट करना. ओके, हां. आणि वरती पण बलून पाहिजे. नेक्स्ट आपापले क्लास आपापले आणि बोलून हातात नाही बघायचा. हे सगळेजण बोलतात संतोष पाटील दवंडे भाताला लावून आले. बोलून उडवत नाही. एकच मिनिट. 1 2 3 स्टार्ट. हे बलूनवर लक्ष ठेवा. बलून घ्या. परफेक्ट. संतोष पाटील. परत बलून वर. हवेत पाहिजे. बलून हवेत पाहिजे. बलून हवे में चाहिए. अरे जिंकली. नेटवर्कची मुलगी जिंकली. कॅच पकडला की आउट नाही ना. आउट 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 आउट. ठीक है, चल. यही तो गेम की मजा है, फास्ट खेलना है. अरे तू बसला नाही, तू तुझ्या लेवलला. गेमच नाही का. अरे इथे अंपायर आहे, तुम्ही कशाला येता मैदानात? अंपायर आहे ना तिथे. ऑडियन्स बी मैदानात येऊ नये, अंपायर आहे. खड़े रहेंगे और बीच में ग्लास रहेगा
जब हेड बोला जाएगा तो हेड को हाथ लगाने का है, शोल्डर, नीज एंड टोज, और जब ग्रैब बोला जाएगा तो ग्लास ग्रैब करना है। Head, shoulder, knees and toes. And grab the glass. Toes, head, knees, toes, grab. ट्रायल होता Try it. रेडी का सगळे क्लास खाली ठेवा आधी आणि त्या ग्लासात उभा नाही करायचा आहे. ग्लास ठेवायचा आहे. ठीक आहे ग्लास ठेवायचा. 1, 2, 3 स्टार्ट. टोज, शोल्डर, नीज, हेड, शोल्डर, नीज, हेड, शोल्डर, नीज, हेड. One, two, three, start. Knees, shoulder, head, knees, shoulder, head, toes, head, knees, shoulder, head, shoulder, head, shoulder, head, knees, toe, shoulder, head, knees, toes, knees, head, shoulder, toes, knees, head, shoulder, toes, knees, head. भाऊजीसाठी आम्ही पहिला नंबर आहे 100. प्राइस डिस्क्रिप्शन चालू आहे. खूप छान कल्पना. हा 2 मिनिट हे आमचं पण होतं, माझं पण नव्हतं. सेकंड रनर अप इज BCS. ऑफिसच्या पॅसेजमध्ये आम्ही रांगोळीचे हे बनवले. खूप सुंदरचे रांगोळी बघू शकता, खूपच भारी. तर मित्रांनो बाहेर आलो आहे, गेम्स वगैरे झालं आहे सर्व. तर आम्ही इकडे आता फोटोशूट करू, सर्वच मस्त सीन वगैरे आहे. आणि त्यानंतर मग थोडा चहा पिऊन जाऊ. हे बघा इथे चहा पिण्यासाठी आहे. नंतर मग तिथे वर जाऊ शूटसाठी. जास्त शूट वगैरे झालं आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. बाय.